हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना ज्यांची एसबीआय क्लर्कची एक्झाम आहे त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर चला वळूया आजच्या वर्ड्सकडे. व्होकॅब्युलरी बघूया, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघूया, करेक्टली स्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला बी लाय. बी लायचं मिनिंग काय आहे तर टू डेमॉन्स्ट्रेट ऑर एक्सपोज टू द फॉल्सहुड ऑफ समथिंग. तर बी लाय म्हणजे काय होते, एकतर विश्वासघात करणे होते किंवा एखाद्या गोष्टीचे खोटेपणा दाखवून किंवा उघड करणे. ओके, एखाद्या गोष्ट जी आहे त्याचा एकतर खोटेपणाने दाखवणे किंवा त्याचा उघड करणे, त्याला म्हणतो आपण बी लाय. तर बी लाय हे बघून घ्या की याच्यामध्ये काय आहे, लाय आहे. लाय म्हणजे काय होते, खोटे. ओके, सो बी लाय म्हणजे काय होते, विश्वासघात करणे. च्याबद्दल चुकीची समजूत करून देणे. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीचे खोटेपणा दाखवणे, एखाद्या गोष्टीचे खोटेपणा दाखवणे किंवा उघड करणे. ओके, सो बी लाय म्हणजे काय होते तर एक तर विश्वासघात करणे होते किंवा बद्दल म्हणजे कशाच्या पण बद्दल चुकीची समजूत करून देणे होते किंवा एखाद्या गोष्टीचे खोटेपणा दाखवणे किंवा उघड करणे असं होते. नेक्स्ट सिनोनिम बघूया आपण बिलायचे. तर सिनोनिम काय आहे, डिस्प्रूव्ह, कॉन्ट्राडिक्ट, डिस्क्रेडिट, कॉन्फ्यूट, रिफ्यूट, डिबक आणि रिबट. ओके, अँटोनिम्स काय आहे बघूया. अँटोनिम्स आहेत कन्फर्म, एस्टॅब्लिश, प्रूव्ह आणि व्हॅलिडेट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हर्टल. हर्टलचं मिनिंग काय आहे तर मूव्ह ऑर कॉज टू मूव्ह ॲट अ हाय स्पीड, टिपिकली इन अन अनकंट्रोल्ड मॅनर. म्हणजेच जोराने फेकणे किंवा अनियंत्रितपणे, ज्याला आपण हलवत असतो, मूव्ह करत असतो, सरकवत असतो, तर अनियंत्रितपणे त्याला हलवणे किंवा जोराने फेकणे, त्याला आपण काय म्हणू, हर्टल. ओके, हर्टल म्हणजे काय होते तर झपाट्याने निघून जाणे किंवा आपण असं म्हणू शकतो की जोराने फेकणे, अनियंत्रित पद्धतीने हलवणे. ओके, म्हणजेच मूव्ह करणे. सिनोनिम बघूया. सिनोनिम आहेत ब्लेज, ब्लो, बुगी, झूम, ब्लास्ट, रन आणि स्टॅम्पेड. आणि अँटोनिम्स काय आहेत, क्रॉल, क्रीप, पुक, फ्लोड आणि स्लो. तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे, हर्टलचे. नेक्स्ट वर्ड आहे एक्सपिडियन्सी. एक्सपिडियन्सीचं मिनिंग काय आहे तर ॲप्रोप्रिएटनेस ऑर सस्टेनेबिलिटी, टेम्पररी हेल्प. तर फायदा किंवा योग्यता जी असते किंवा शहाणपण, त्याला आपण म्हणतो एक्सपिडियन्सी. तर एक्सपिडियन्सीला मराठीमध्ये काय म्हणतात, उपयुक्तता किंवा फायदा, योग्यता किंवा शहाणपणा किंवा शहाणपण. ओके, सो सिनोनिम्स बघूया एक्सपिडियन्सीचे. कन्व्हिनियन्स, ॲडव्हर्सिबिलिटी, बेनिफिट, इफेक्टिव्हनेस, युटिलिटेरियनिझम, विजडम, मेकनेस, शिफ्ट, सबस्टिट्यूट आणि कॉन्ट्रिव्हन्स. ओके, सो हे आहेत सिनोनिम.
थोडे हार्ड आहे, पण तरी एकदा तुम्ही वाचून घ्या की एक्सपीडियन्सीचे काय असतात सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणून. जर तुम्हाला यांचे पण आणखी मिनिंग बघायचे आहे तर ते मिनिंग सुद्धा तुम्ही एकदा बघू शकता, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला यांचे पण मिनिंग्स पाहिजे सिनोनिम्सचे पण, तर मी तुम्हाला ते सांगून देईल पुढच्या सेशनमध्ये. एक्सपिडियन्सी म्हणजे काय होते, उपयुक्तता, फायदा, योग्यता किंवा शहाणपण असं होते. अँटोनिम काय आहे, रेकलेसनेस, इररिस्पॉन्सिबिलिटी, इनकॉशन किंवा इम्पल्सिव्हनेस. तर हे काय आहेत, अँटोनिम्स आहेत एक्सपीडियन्सीचे. जस्ट अ सेकंड. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मेलो. मेलो म्हणजे काय होते, तर हॅव्हिंग अ मेलोडियस ऑर हार्मोनियस, म्हणजे जे मधुर आहे. कोणीतरी संगीत म्हणत आहे तर खूप मेलोडियस जे संगीत म्हणत आहे, मधुर संगीत म्हणत आहे, त्याला काय म्हणू आपण, मेलो. तर मेलो म्हणजे काय होते, मधुर, मऊ आणि रसाळ. ओके, मऊ, रसाळ किंवा मधुर जे आहे त्याला आपण मेलो असं म्हणू. आणि आणखी काय होते, सौम्य करणे. सिनोनिम्स बघूया. यांचे सिनोनिम्स आहेत मेलोचे, मेलिफ्लियस, मेलिडियस, रिच, सॉफ्ट, ट्यूनफुल, डलसेट, युफोर्नियस, ट्रँक्विल, कंपोज्ड, अनरफल्ड आणि नॉन चॅलेंट. ओके, सो हे आहेत मेलोचे सिनोनिम्स. हे पण सिनोनिम्स थोडे बहुत हार्ड आहे, पण तुम्हाला ते समजून जाईल की मेलो म्हणजे एकतर मधुर होते, मेलोडियस होते, एखादं संगीत आहे ते आपल्याला ऐकताना खूप छान वाटत असते, तर त्याला आपण काय म्हणतो, ते मेलोडियस आहे. सो नेक्स्ट बघूया. सो त्याचे अँटोनिम्स बघूया. मेलोचे अँटोनिम्स काय आहेत, अनइझी, एडजी, नर्वी, वरीड, जिटरी आणि स्किटिश. ओके, हे आहेत मेलोचे अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये काय आहेत, फर्स्ट, अ रफ, व्हायलंट, ट्रबलसम पर्सन, म्हणजे एक दणगट किंवा त्रासदायक किंवा हिंसक व्यक्ती जो आहे त्याला आपण काय म्हणतो, टार्टर असं म्हणतो. टार्टर म्हणजे तुम्ही असं पण लक्षात ठेवा, जे दात आहे, ओके, दातावर खूप जणांना कॅल्शियम जमा होत असते. ओके, वाईट असा पदार्थ जमा होतो, कॅल्शियम जमा होत असते दातांवर. तर ते काय होते, ते काय असते, खूप हार्ड असते, ते लवकरात लवकर रिमूव्ह होत नाही, तर त्याला काय म्हणतात, टार्टर. जो खूप हे आहे, दानगट आहे, म्हणजे खूप हार्ड आहे तो, जो की लवकरात लवकर रिमूव्ह होत नाही. तर तसा जो पर्सन असतो जो की एकदम दणकट आहे त्याला काय म्हणतो आपण, टार्टर. अ रफ, व्हायलंट, ट्रबलसम पर्सन, त्याला टार्टर असं म्हणतात वन वर्ड मध्ये. ओके, सो टार्टर म्हणजे काय होते, तर दानगट, हिंसक, त्रासदायक किंवा उग्र व्यक्ती. ओके, तसंच लक्षात ठेवा की जे दातावर टार्टर बसत असते, कॅल्शियम बसत असते, ते कसं खूप हार्ड असते रिमूव्ह करायला, तसंच हा जो पर्सन आहे हा खूप व्हायलंट असतो, दांडगट असतो आणि उग्र सुद्धा असतो, तर त्याला काय म्हणतात, टार्टर असं म्हणतात. नेक्स्ट बघूया. अ पर्सन वर्शिप्स ओनली वन गॉड, जो फक्त एकाच देवाला मानतो, म्हणजे असा म्हणतो की देव एकच आहे असा मानत असतो जो व्यक्ती, त्याला काय म्हणतो आपण, मोनोथिसिस्ट. ओके, मोनोथेइस्ट असं म्हटलं जाते. जो पर्सन वर्शिप करतो फक्त एका गॉडला, म्हणजे तो काय आहे, एक देवतावादी आहे, त्याला आपण म्हणू एक देवतावादी तो व्यक्ती आहे. तर काय होते, एक देवतावादी. आणखी काय म्हणतात मोनोथेइस्टला, एक ईश्वरवादी. फक्त एकच देव आहे असं विश्वास असणारा व्यक्ती.
ओके, म्हणजे जो मानतो की फक्त एकच देव आहे, जो एकेश्वरवादी आहे, त्याला आपण काय म्हणू, वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये मोनोथेइस्ट. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. तर करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया. फर्स्ट वर्ड आहे आपला डिक्शनरी. तर ABCD मधनं करेक्टली स्पेल्ड जो वर्ड आहे तो आहे ऑप्शन बी. डिक्शनरीची स्पेलिंग काय आहे, DICTIONARY. डिक्शनरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याला मराठीमध्ये शब्दकोश असं म्हटलं जाते. ओके, डिक्शनरीची फक्त स्पेलिंग लक्षात ठेवा. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये ते विचारलं जाऊ शकते. SBI क्लर्क, SBI PO, जे पण रिडिंग कॉम्पिटिशन मध्ये क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये. ओके, सो शब्दकोश असं म्हटलं जाते मराठीमध्ये डिक्शनरीला. नेक्स्ट आहे टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजीची स्पेलिंग कोणती करेक्ट आहे, तर ऑप्शन बी ही करेक्टली स्पेल्ड आहे. टर्मिनॉलॉजी TERMINOLOGY. टर्मिनॉलॉजी म्हणजे काय होते, तर एखाद्या शास्त्राची किंवा कलेची परिभाषा. ओके, परिभाषा, शब्दावली, तर याला काय म्हणतात, टर्मिनॉलॉजी. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे गेट डक्स इन अ रो. गेट डक्स इन अ रो चा अर्थ काय आहे, टू टेक ऍक्शन टू बिकम वेल ऑर्गनाइज्ड, प्रिपेअर्ड अँड ऑर अप टू डेट. म्हणजेच जे घडणार आहे, एखादी गोष्ट जे घडणार आहे त्या गोष्टी करता चांगली तयारी करून घेणे. ओके, चांगली तयारी करणे किंवा व्यवस्थित त्याची यादी बनवून घेणे, जेणेकरून ती जी राहील, ती जी गोष्ट होईल ती चांगल्या प्रकारे होईल. म्हणजेच काय होते, गेट डक्स इन अ रो. ओके, सो मराठीमध्ये काय म्हणू आपण याला, घडणाऱ्या एखाद्या गोष्टीसाठी चांगली तयारी किंवा व्यवस्थित नियोजन करणे. जसं आता ज्यांचा SBI क्लर्कची एक्झाम आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे, एक्झाम करता त्यांनी चांगली तयारी केलेली आहे, त्यांनी व्यवस्थित नियोजन करून त्यांची जे एक्झामचं प्रिपरेशन आहे ते केलेलं आहे. दररोज त्यांनी टेस्ट सॉल्व्ह केलेले आहे, दररोज त्या टेस्टचं ॲनालिसिस केलेलं आहे, त्याचं सोल्युशन बघितलेले आहे. काही डाऊट आलेला आहे त्यांच्यात, तर त्यांनी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह टीचर्सला क्वेश्चन विचारलेले आहे, ते डाऊट्स त्यांनी क्लिअर केलेले आहे. म्हणजे काय केलेलं आहे, व्यवस्थित चांगली त्यांनी तयारी केलेली आहे SBI क्लर्क, SBI PO करता, आणि त्यांनी नियोजन केलेलं आहे. ओके, म्हणजे काय केलेलं आहे, गेट डक्स इन अ रो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ईट लाईक अ बर्ड. ईट लाईक अ बर्ड म्हणजे काय होते, टू नॉट ईट व्हेरी मच. म्हणजेच खूप जास्त नाही जेवणे, खूप जास्त नाही खाणे, खूप कमी प्रमाणात खाणे किंवा पक्ष्यासारखे खाणे, किंवा आपण काय म्हणू त्याला की थोडे थोडे खाणे, त्याला काय म्हणतात, ईट लाईक अ बर्ड. जसं खूप घरांमध्ये असते की मुलं खूप कमी कमी खातात, तर त्यांचे पॅरेंट्स त्यांना काय म्हणतात की खूप पक्ष्यांसारखा खातो, मिठूसारखा खातो किंवा चिमणीसारखा खातो. चिमणीसारखा खातो हे जास्त म्हणतात, चिमणीसारखा खाते, चिमणीसारखी ही मुलगी खूप चिमणीसारखी खाते, तर त्याला काय म्हणतात, ईट लाईक अ बर्ड, म्हणजे खूप कमी खाणे. ओके, पक्ष्यासारखे खाणे किंवा थोडे थोडे अन्न खाणे, किंवा आपण म्हणू खूप कमी खाणे. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडियम्स अँड फ्रेजेस, ज्यामध्ये फर्स्ट होता की गेट डक्स इन अ रो. म्हणजे काय होते की घडणारी एखादी गोष्ट जी आहे त्याची चांगल्या प्रकारे तयारी करणे, व्यवस्थित त्याचं नियोजन करणे, त्याला आपण म्हणू गेट डक्स इन अ रो. सेकंड होता आपलं ईट लाईक अ बर्ड. ईट लाईक अ बर्ड म्हणजे खूप कमी प्रमाणात खाणे किंवा थोडं थोडं खाणे असं होते. नेक्स्ट आपण बघितलेलं आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड, त्यामध्ये होतं फॉक्स डिक्शनरी होतं. तर डिक्शनरी म्हणजे काय होते, शब्दकोश असं होते. एकदा तुम्ही ते डिक्शनरीची स्पेलिंग सुद्धा वाचून घ्या. नेक्स्ट आहे टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजीचे स्पेलिंग एकदा वाचून घ्या आणखी. तर त्याला काय म्हणतात, टर्मिनॉलॉजीला एखाद्या शास्त्राची किंवा कलेची परिभाषा
ची जे शब्दावली असते त्याला टर्मिनॉलॉजी असं म्हणतात. नेक्स्ट आपण बघितलेलं होतं की वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण टार्टर पाहिलेला आहे. टार्टरला काय म्हणतात? अ रफ व्हायलंट ट्रबलसम पर्सन, म्हणजे काय? एक दणगट, हिंसक, त्रासदायक किंवा उग्र व्यक्ती जो असतो त्याला आपण टार्टर असं म्हणू. नेक्स्ट मोनोथेइस्ट म्हणजे काय होते की जो पर्सन फक्त एकाच देवताला मानतो, तो एक देवतावादी आहे, त्याला काय म्हणू आपण? मोनोथेइस्ट. ओके, सो फर्स्ट आपण वर्ड बघितलेला होता वोकॅब्युलरी मध्ये, तो होता बी लाय. बी लाय म्हणजे काय होणे? एखाद्या गोष्टीचे खोटेपणा दाखवणे किंवा उघड करणे. ओके, म्हणजे विश्वासघात करणे होते किंवा कशाच्या पण बद्दल चुकीची समजूत करून देणे, त्याला सुद्धा आपण काय म्हणू? बी लाय असं म्हणू. नेक्स्ट आहे हर्टर. हर्टर म्हणजे काय होते की जोराने फेकणे किंवा अनियंत्रितपणे काही पण हलवणे, त्याला आपण म्हणू हर्टर. नेक्स्ट एक्सपिडियन्सी. एक्सपिडियन्सी म्हणजे काय होते? उपयुक्तता, फायदा, योग्यता, शहाणपण. एकदा यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत वाचून घ्या, त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील. मेलो म्हणजे काय होते? तर मेलो म्हणजे होते मधुर, मऊ आणि रसाळ, सौम्य करणे. तर हे आहेत आपले आजचे वर्ड्स. याचे एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही वाचून घ्या. एकदा मराठीमधले मिनिंग सुद्धा तुम्ही वाचून घ्या, त्यामुळे तुम्हाला जास्त लक्षात राहील आणखी. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, ज्यांची SBI क्लर्कची एक्झाम आहे आज आणि पुढे ज्यांची पण एक्झाम राहणार आहे ज्या पण डेट्सला, त्यांना पण ऑल द बेस्ट. थँक्यू.